तहसील कार्यालयातर्फे महसूल दिनानिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी समाधान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले। हे शिबिर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत अथर्व गार्डन घोंगडे वस्ती येथे पार पडले। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले। या प्रसंगी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, पालिका स्थायी समितीच्या सभापती रंजिताताई चाकोते, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी महापुरुषांना अभिवादन करून व दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी नयनरम्य रंगावली साकारण्यात आली होती। तहसीलदार निलेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात समाधान शिबिर घेण्यामागचा मुख्य उद्देश सांगितला। नवीन विद्युत जोडणी आहे, लाईट बिलाच्या नावातील बदल असेल किंवा इतर त्या विभागाशी संबंधित कामं असतील, आरटीओ विभागामध्ये 28 ड्रायव्हिंग लायसन्स आहेत आणि रस्ता सुरक्षा जे अतिशय महत्त्वाचं आहे लोकांच्या, त्या संदर्भात सुद्धा माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे। महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आहे, त्यांच्यामध्ये जन्ममृत्यू नोंदणीचे काही लाभार्थी आहेत, विवाह नोंदणी प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे। अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी आहे, त्यांच्यावर रेशन कार्डचं वाटप या ठिकाणी होणार आहे। नवीन काही जे लाभ आहेत। या समाधान शिबिरात शासनाच्या विविध योजना व सेवा देणाऱ्या 22 विभागाची दालने सहभागी झाली होती। याद्वारे 14 सेवांची माहिती देण्यात आली। समाधान शिबिराद्वारे राज्य शासनाचा गतिमान कारभार नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचला असल्याचे प्रतिपादन भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून व्यक्त केले। असू दे किंवा वारसा दाखलचं नाव असू दे, तो व्यक्ती गेला तरी पुढच्या माणसाला सुद्धा हेलपाटे मारून तो कंटाळा जाता, अशा प्रकारची परिस्थिती शासन दरबारी असायची। परंतु जेव्हापासून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार, महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, तेव्हापासून शासनाचे सर्व अधिकाऱ्यांना गतिमान करण्याचं काम, त्याचबरोबर सर्व दाखले एकाच छताखाली देण्याचं काम या शासनाने केलं। आणि तुम्ही सरकार दरबारी येण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या घरापर्यंत, तुमच्या दारापर्यंत, तुमच्या विभागामध्ये येऊन दाखले देण्याचं काम या शासनाने राबवलं आणि आज त्याची प्रचिती या निमित्ताने आपल्याला। या कार्यक्रमास नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान शिबिर उत्स्फूर्तपणे पार पडले, अशी माहिती पालिका स्थायी समितीच्या सभापती रंजिताताई चाकोते यांनी दिली। नमस्कार। आज महसूल दिनानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच समाज सुधारक बालगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व आज सोलापूर शहर उत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहराचे तडफदार पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे समाधान शिबिर आयोजन करण्यात आलेले आहे। तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छित आहे की जवळजवळ 22 योजना ह्या एका छताखाली आपल्या सर्वांना सेवेमध्ये आहेत, तर आपण जाऊन याचा नक्कीच लाभ घ्यावा अशी विनंती करते आणि इथेच थांबते। धन्यवाद। या शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला।